हा असा इतका स्पॉन्जी केक ओव्हनचा वापर न करता घरच्या घरी कढईमध्ये कसा बनवायचा, त्याचबरोबर बॅटर अगदी 5 मिनिटांमध्ये कसं तयार करायचं, तसेच अगदी एकसारखा रंग येण्यासाठी केक किती वेळ बेक करायचा, या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तसेच अजूनही वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। तर सर्वप्रथम केक बनवण्यासाठीचं साहित्य बघूया। 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धी कप पिठी साखर, पाव कप तेल, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध गरजेप्रमाणे वाढवायचं आहे। त्याचबरोबर 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। थोडीशी टूटी फ्रूटी घेतलेली आहे। तसेच केकला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी मिक्स फ्रूट इसेन्स घेतलेला आहे आणि आपल्याला इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपण केकचं भांडं घेऊया। त्यामध्ये मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर सुद्धा लावू शकतात। तुम्ही आधी केक टिनला तूप लावून त्यावर सुद्धा बटर पेपर ठेवू शकतात आणि त्यावर परत तूप लावू शकतात। तर आपल्याला पूर्ण व्यवस्थित तूप याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून केक बेक झाल्यानंतर अगदी व्यवस्थित निघून येईल। तर तुम्ही बघू शकतात इथे मी अगदी छान व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे। सर्व बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। हे भांडं आपण तूप लावून असंच ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। आज आपण कढईमध्ये केक बेक करणार आहोत, त्यासाठी आपल्याला 5 मिनिट कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 कप मैदा घालूया, अर्धा कप पिठी साखर घालूया आणि 2 ते 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा। हे सर्व कोरडं साहित्य एकदा आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालूया। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तर हे तुम्ही कुठलंही खाण्याचं तेल वापरू शकतात, फक्त ज्याला वास आहे असं तेल तुम्ही वापरायचं नाही आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया। दूध आपण गरजेनुसार वाढवू शकतो आणि हे सर्व एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला दूध कमी वाटत होतं म्हणून मी यामध्ये दूध घातलेलं आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालूया आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा मिक्स फ्रूट इसेन्स घालायचा आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं बॅटर तयार आहे। त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी टूटी फ्रूटी घालूया। हे सर्व एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकतात किती पटकन बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर फेटायची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे। तर आपण तूप लावून घेतलेलं त्याचबरोबर बटर पेपर ठेवून घेतलेल्या भांड्यामध्ये थोडीशी टूटी फ्रूटी घालूया आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। बॅटर टाकून झाल्यानंतर हे भांडं आपल्याला 2 ते 3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। वरच्या बाजूने सुद्धा आपण थोडीशी टूटी फ्रूटी घालून घेऊया आणि हे भांडं आता आपण प्रीहीट करायला ठेवलेल्या कढईमध्ये ठेवायचं आहे। तर आता आपण 5 मिनिट कढई प्रीहीट करून घेतलेली आहे। यामध्ये आपण एक स्टँड ठेवूया आणि यावर आपल्याला केकचं भांडं ठेवून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवूया आणि गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवून केक आपल्याला 30 मिनिटांसाठी बेक करायचा आहे। 30 मिनिटांनंतर आपण केक चेक करून घेऊया। तसेच केक बेक करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिले 10 मिनिट आपल्याला केक अजिबात उघडून बघायचं नाही आहे। 30 ते 40 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात केक अगदी छान बेक झालेला आहे। मी तुम्हाला यामध्ये टूथपिक घालून दाखवत आहे, तर याला बिलकुल बॅटर लागत नाही आहे, म्हणजे केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे। तर आता आपण केक काढून घेऊया। त्यानंतर केक आपल्याला अगदी थंड करायला ठेवायचा आहे। केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला केक कट करायचा आहे। तर साधारण अर्ध्या तासानंतर केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्यानंतरच आता आपण केक कट करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात केकला अगदी छान एकसारखा रंग आलेला आहे। केक कट करतानाच लक्षात येतो किती स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान बेक झालेला आहे केक। त्याचबरोबर हा अगदी स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे। तर तुम्हाला आजची केकची रेसिपी कशी वाटली, त्याचबरोबर मी दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।
आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.